नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जेव्हा देव घरामध्ये राहतो तेव्हा दिसणारे 5 सविस्तर शुभ संकेत. तुमच्यासोबत असे शुभ संकेत घडले आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये अगदा अवश्य सांगा. नंबर पहिलं म्हणजे हातातून दुधाचा ग्लास अपघाताने पडतो. ही माता लक्ष्मी येण्याची पूर्वचिन्ह असते. घरामध्ये देवाची उपस्थिती असल्याने अपघात टळतात. नंबर 2 म्हणजे लहान मूल एकटं हसतं किंवा बोट दाखवतं. हे लक्षण म्हणजे देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देण्याचे असते. नंबर 3 म्हणजे देवघरातून विशेष सुगंध येतो. कोणताही अत्तर न वापरता जर मंद सुवास आला तर ते देवस्पंदनाचं चिन्ह असतं. कधी कधी तुम्हाला देखील अनुभव येत असेल की असा सुवास तुम्हाला आला असेल. नंबर 4 म्हणजे चिमणी, पोपट, कबूतर घरामध्ये येतात. निसर्गाचे दूत जिथे देव असतो तिथेच येतात. ही एक शुभ ऊर्जा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला हाकलू नका. नंबर 5 देवघरातील घंटा आपोआप हलते किंवा वाजते. हे सूचित करते की त्या क्षणी देवतेची कृपा त्या जागी कार्यरत आहे. नंबर 6 दिवा अनेक वेळा न विझता जळत राहतो. हे एक सकारात्मक शक्ती जागृत असल्याचं लक्षण आहे. नंबर 7 तुळशीचं पान रोज ताजं राहतं. ही घरामध्ये सात्विक ऊर्जा असल्याचा संकेत आहे. नंबर 8 घरामध्ये अचानक फुलं उमलतात. न वाळणारी फुलं म्हणजे देवी कृपेचं लक्षण आहे. ध्यान करताना शरीर थरथरतं. देवाच्या उपस्थितीची ही शारीरिक अनुभूती आहे. घरामध्ये प्रचंड शांतता जाणवते. शांती ही देवाचं प्रमुख स्वरूप आहे. त्यामुळे घरामध्ये शांतता जाणवते. विनाकारण पावसाचे थेंब पडतात. दैवी कृपेमुळे निसर्गही प्रतिसाद देतो. त्यामुळे कधी असे पावसाचे थेंब पडत असतात. नंबर 12 साखर मीठ चुकून सांडणे. हे लक्षण म्हणजे यश, धनलाभ आणि पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण आहे. नंबर 13 पौर्णिमेच्या रात्री विशेष शांती वाटते. चंद्राच्या पूर्तीच्या दिवशी देवाच्या कृपेची जाणीव होत असल्याचं हे लक्षण आहे. नंबर 14 फुलं देवावर वाहताना आपोआप गळून पडतात. देवपूजेमध्ये देव प्रसन्न झाले असल्याचं हे एक लक्षण आहे. गोड वास जाणवतो जिथे कोणताही सेंट नाही तिथे. ही एक देवी उपस्थितीची लक्षणं आहेत. नंबर 16 नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येतात. अंतःकरणातून होणारी भक्तीची हा प्रतिसाद आहे. घरामध्ये एकटे असताना कुणीतरी जवळ असल्यासारखं वाटणं ही सूक्ष्म देवांची ऊर्जा असते. त्यामुळे तुम्हाला असं कधीतरी वाटत असेल. स्वप्नामध्ये देव, मंदिर किंवा संत दिसणं ही घरामध्ये दैवी शक्ती कार्यरत असल्याचं लक्षण आहे. नंबर 19 घरामध्ये अनपेक्षित वाऱ्याचा गारवा जाणवतो. ही स्पंदनं देवामुळेच निर्माण होतात. नंबर 20 गोमाता अचानक समोरून जाणे किंवा घराजवळ थांबणे हे अत्यंत पुण्याचं लक्षण आहे. त्यामुळे दारात आलेल्या गायीला कधीही हाकलून लावू नका. नंबर 21 दिव्याची ज्योत स्थिर राहते. वाऱ्यात देखील हलत नाही. हे म्हणजे ध्यानासाठी आदर्श स्थिती आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. नंबर 22 भूतबाधा, करणी यांचे परिणाम घरात फार होत नाहीत. कारण देवतेचं रक्षण तुम्हाला आहे. घरामध्ये झाडं विशेष सुंदर वाढतात. सात्विक वातावरण असल्याचं हे एक लक्षण आहे. नंबर 24 पाण्याचं थेंब आपोआप देवघरात पडणं ही एक पवित्रतेची निशाणी आहे. नंबर 25 एकट्याला मंत्र ऐकू आल्याचा भास होतो. देव स्वतः स्मरण करून देतो. नंबर 26 भजन ऐकताच बाळ आनंदाने हसते. हे एक शुद्ध स्पंदनाचा प्रभाव आहे. नंबर 27 भक्तिपूर्ण गीते किंवा मंत्र सतत कानावर पडतात. घरामध्ये दैव प्रभाव असतो. नंबर 28 श्रीमद भगवद्गीता उघडल्यावर योग्य श्लोक समोर येतो. यामुळे तुम्हाला देवाची इच्छा समजते. पावलांचे ठसे देवघरात दिसल्यासारखे वाटतात. देव चालत आलाय असे संकेत
तुम्हाला दिसतात. घरामध्ये कमी खर्चात कामं पार पडतात. दैवी व्यवस्थापन असतं. शंख आपला आपोआप हलतो किंवा वाजतो. हे एक अत्यंत शुभ लक्षण आहे. सणाआधीच गोड बातमी मिळते. हे देखील दैवी संकेत आहे. सणाआधीच गोड बातमी मिळते हा एक दैवी संकेत आहे. औषध कमी लागूनच आजार बरा होतो. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे हे त्याचे लक्षण आहे. घरातले वाद आपोआप मिटतात. दैवी प्रभावामुळे प्रेम टिकून राहतं आणि घरातील वाद आपोआप मिटतात. फुलं हवेतून देवाच्या मूर्तीवर पडतात. ही एक अत्यंत दैवी घटना आहे. सकाळी देवघरावर सूर्यप्रकाश पडतो. प्रकाश म्हणजे देवाचं स्वरूप आहे. नंबर 37. घर आपोआप स्वच्छ ठेवावंसं वाटतं. हे अंतःकरणाची निर्मलता दर्शवतं. पाहुणे आले की त्यांना देवघराकडे जाऊशी वाटते. हेच देवस्थानाचं लक्षण आहे. पांढऱ्या पक्ष्यांचं दर्शन हे शांती आणि शुभतेचं चिन्ह आहे. नंबर 40. वात लावताच दिवा लगेच पेटतो. देव तुम्हाला स्वतः प्रतिसाद देत असतो. प्रत्येक सोमवारी किंवा गुरुवारी चित्त स्थिर होतं. ही देवाच्या उपस्थितीची जाणीव आहे. नंबर 42. काही त्रासांना उपाय न करताही बरं वाटतं. देव आपोआप तुमची रक्षा करत आहे. शेजारी किंवा पाहुणे घरामध्ये शांती आहे असं म्हणतात. बाहेरच्यांनाही शांत जाणवतं. हे एक दैवी कृपेचं लक्षण आहे. देव घरामध्ये बसल्यावर काळ थांबतो. वेळेच्या पलीकडे जाणं ही भक्ती आहे. नंबर 45. प्रत्येकजण देव घरात येताच नमस्कार करतो. त्यांना तेथील दैवी ऊर्जा जाणवते. नंबर 46. गोड यशस्वी बातम्या वारंवार येतात. हे दैवी कृपेची परिणाम आहेत. नंबर 47. घरामध्ये वाऱ्याची झुळूक देखील भक्तिपूर्ण वाटते. हा सूक्ष्म ऊर्जांचा प्रभाव आहे आणि दैवी कृपेचं लक्षण देखील आहे. ध्यानात देवाचं रूप सहज दिसतं. ही उंच भक्तीची अवस्था आहे. नंबर 49. अंधारात सुद्धा देवघर चमकतं. ही पवित्रता तुमच्या घरात झळकत असते. नंबर 50. मनात प्रश्न आला की लगेच उत्तर मिळतं. हेच तुम्हाला ईश्वरी मार्गदर्शन मिळाल्याचं लक्षण आहे. नंबर 51. घराच्या गॅलरीत किंवा खिडकीजवळ रोज एक पक्षी बसतो. हे त्या जागेवर सात्विक ऊर्जा केंद्रित असल्याचं लक्षण असतं. देवाच्या उपस्थितीमुळे देखील निसर्ग तिथे आकर्षित होतो. नंबर 52. झोपताना शांत स्वप्न येतात आणि देवाचं दर्शन होतं. अशा स्वप्नांमधून देव मार्गदर्शन करत असतो. हे घरातल्या शुद्ध वातावरणामुळे शक्य होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा.